हॅलो भाई, ते साहेब आलेत का ऑफिसला? नाही आले का? साहेब आल्यावर मला हे कर, फोन कर. हां. कुठे चाललंय एवढ्या गाईत? अरे गुरुपौर्णिमा चालू होती ना आता 12 पासून, तर साहेबांच्या ऑफिसला चाललो आहे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला. साहेबांचा आशीर्वाद? अरे हसतो काय? हसायचं काय आहे त्यात? तू कामाला कुठे जातो? कांदिवलीला. का तुझ्या साहेबांनी तुला ठाण्यात नाही कामाला लावला? अरे त्या साहेबाचे आशीर्वाद घेण्यापेक्षा आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घे ना. गुरुपौर्णिमा आहे ना, तर आपल्या आई वडिलांचे आधी आशीर्वाद घे. ज्या आई वडिलांनी तुला एवढं लहानाचं मोठं केलं कष्ट करून, आणि तू त्या साहेबाच्या पाया पडायला चाललं. जी आई तुला सकाळी उठून डब्बा बनवून देते, आपला मुलगा जेवला की नाही हे कॉल करून सारखं विचारते, कुठे पोचला, घरी कधी येतोय हे सगळं विचारते, आणि तू त्या साहेबाकडे चाललायस जो साहेब स्वतःचे खिशे भरतो. तुझ्यासाठी काय केलंय का? साहेबाचे आशीर्वादच घ्यायचे असते तर त्यांनी तुला ठाण्यात कामाला लावलं असतं. बघ, मी तुला अडवत नाहीये, पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात सगळ्यात श्रेष्ठ आपले आई वडील आहेत. बघ, विचार कर. हां भाई बोल ना. साहेब आलेत ऑफिसला, या लवकर. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुला जायचंय तू जाऊ शकतोस. चल मी येतो. अरे तू तर साहेबांचे आशीर्वाद घ्यायला जात होता ना? नाही, आता त्याची गरज नाही. आता घरी जातो आणि मम्मी पप्पांचा आशीर्वाद घेतो जाऊन.